अध्याय 6, जॉन चॅप्टर 6 आपण काढू योहान अध्याय 6 वर्स 32-33. आणि त्याचं वचन 32 आणि 33. जॉन आणि योहान चॅप्टर 6 अध्याय 6 32-33. त्याचं 32 आणि 33. यूहन्ना अध्याय 6 उसका 32 और 33. आपण काढू योहान अध्याय 6 त्याचं 32 आणि 33. यीशु ने उनसे कहा, मैं तुमसे सच सच कहता हूँ कि मूसा ने तुम्हें वो रोटी स्वर्ग से न दी थी, परंतु मेरा पिता तुम्हें सच्ची रोटी स्वर्ग से देता है, क्योंकि परमेश्वर की रोटी वही है जो स्वर्ग से उतरकर जगत को जीवन देता है. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो, कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय. हम प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना, करुणा दया रखना प्रभु. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है. वचन किताब आपके हाथों में दिया, रक्षा करना, वचन समझने के लिए तू मदद करना, यीशु के नाम से. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रिय, हम यहाँ देखते हैं यूहन्ना अध्याय 6 में परमेश्वर यीशु मसीह कहता है, हमें मनुष्य रोटी नहीं देता, मनुष्य हमें खाना नहीं देता, परंतु परमेश्वर हर इंसान को खाना देता है. आणि आपण प्रियाने तर योहान अध्याय 6 मध्ये आपण बघतो की मनुष्य मनुष्याला जेवण देत नाही, मनुष्य आपल्याला जेवण देत नाही, परंतु देव प्रत्येक मनुष्याला जेवण देतो. परमेश्वर ने मोसेस के द्वारा इस्राएलियों को मरुभूमि में मन्ना खिलाया, रोटी खिलाया, आणि देवाने मोसेच्या द्वारा इस्रायल लोकांना जंगलामध्ये मन्ना चारला, म्हणजे भाकर चारली. और इसराइलियों को लगा मूसा ने खिलाया. आणि इस्रायल लोकांना वाटलं की मोशेने आम्हाला मन्ना दिला. शायद लोगों के मन में ऐसा ही सोचता कि परमेश्वर ने मोसेस के द्वारा रोटी दिया, मतलब मोसेस ने रोटी दिया. आणि खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये असेच विचार होते की मोशेने आम्हाला भाकर दिली, है ना. उन इसराइलियों की सोच यही थी. आणि त्या इस्रायल लोकांचे विचार असेच होते. आज ऐसी बहुत लोगों की सोच ऐसी होती है. आणि आज पण खूप साऱ्या लोकांचे विचार असेच असतात. बहुत लोग ऐसे सोचते हैं. आणि खूप सारे लोक असा विचार करतात. बहुतायत लोगों को ऐसा लगता है कि मैं कमाता हूँ, मैं काम करता हूँ, मेरे घर के लोगों को मैं खाना खिलाता हूँ. आणि खूप साऱ्या लोकांचे असेच विचार आज पण आहेत की मी कमवतो, मी काम करतो, माझ्या घरातल्या लोकांना मी अन्न चारतो. बहुतायत लोगों के हाथ के नीचे जो वर्कर होते हैं, उन बॉस को या सुपरवाइजर को ऐसा लगता है, देखा मैं इसे पगार देता हूँ, मैं इसे पैसा देता हूँ, इसीलिए ये मेरे पैसों पे ये जीता है, मैं इसे भोजन देता हूँ, मेरा घर इसके कारण ही चलता है. आणि खूप सारे जे मालक आहेत, स्वामी आहेत, ते असंच विचार करतात की मी या नोकरला कामावर ठेवलेला आहे, मी त्याला पगार देतो म्हणून याचं घर चालतं, याला अन्न भेटत, मी त्यासाठी सर्व काही करतो. बहुत सारे पतियों को भी ऐसा लगता है, देखा मैं काम करता हूँ और मैं कमाता हूँ और मेरी कमाई के द्वारा आज इनको मैं घर खाना देता हूँ, तो सब कुछ मैं ही करता हूँ. आणि खूप साऱ्या पुरुषांना जे पती आहेत त्यांना असं वाटतं की मी कमवतो, मी कामात जातो, मी माझ्या घरातल्या लोकांना जेवण देतो, तर माझ्याच कमाईच्या द्वारे सर्व काही होतं. कभी कभी पति पत्नी में झगड़ा होने के समय पे पति यही कहता है, अरे तू मेरी तो रोटी खाती है. आणि खूप सारे पती पत्नीमध्ये ज्यावेळेस भांडणं होतं त्यावेळेस नवरा हेच म्हणतो की तू मी दिलेली भाकरच खाते, मेरे दिए हुए घर में तू मेरे घर में ही तो रहती है, आणि जे घर मी बांधलेले त्याच्यामुळे तर तू राहते. लेकिन आज के वचन के अनुसार परमेश्वर हमें यहाँ बताता है, हर इंसान को जो इस पृथ्वी पर जीता है उसके लिए खाने का प्रबंध, पहनने का वस्त्र और रहने के लिए घर, ये सब परमेश्वर उपाय करता है, क्योंकि परमेश्वर हमारा सृजनहार है, उसने हमें जन्म दिया है. इसलिए हर मनुष्य, फिर वो मसीह हो या अविश्वासी हो, हर इंसान को रोटी वही देता है. आणि आज या वचनाचं देव आपल्याला सांगतो की जो परमेश्वर जो आपला सृजनहार आहे, निर्माण करताय, ख्रिस्ती लोक असो किंवा अन्य जाती असो, त्या सगळ्यांना खायला भाकर, अंगात घालायला कपडे, राहायला ठिकाण, सर्व काही देवच त्यांना देतो. परमेश्वर मनुष्य को खिलाता है, आणि देव मनुष्यांना अन्न चारतो. कभी कभी मनुष्यों के द्वारा वो खिलाता है, लेकिन खिलाता परमेश्वर ही है. कधी कधी मनुष्यांच्या द्वारे तो अन्न देतो, पण तो अन्न देवच देतो. लेकिन याद रखो, क्योंकि अगर आप शुरुआत से अगर आरंभ से पढ़ोगे तो परमेश्वर ने पहले मानव को नहीं बनाया. तुम्ही जर उत्पत्तीपासून जर तुम्ही वाचाल तर देवाने पहिले मनुष्याला नाही बनवलं. पहले क्या किया, सृष्टि की रचना की. पहिले देवाने सृष्टीची रचना और केली. जिस इंसान को वो बनाने वाला था, उस मनुष्य को खाने के लिए उसने सब उपाय किया. उसने सारे वृक्ष, सारे ऐसे बीजों को उसने बनाया जो मनुष्य खा सकता है. आणि मनुष्य जो बनवणार होता देव, त्या मनुष्यासाठी त्यांनी सर्व गोष्टीचा प्रबंध केला. त्याने असे बीज उत्पन्न केले, अशा वनस्पती, फळे, झाडे उत्पन्न केले जे मनुष्य खाऊ शकतो. जो उत्पत्ति अध्याय 2 में पढ़ सकते हैं, म्हणजे उत्पत्ती अध्याय 2 मध्ये तुम्ही वाचू शकता. जहाँ लिखा है कि परमेश्वर ने उसके लिए सब कुछ अच्छी रीति से बनाया था. हर एक
पौधा हर एक वृक्ष का फल उसको खाने के लिए बनाया था। आणि तिथे तुम्ही वाचू शकता की देवाने सर्व गोष्टी आदमसाठी बनवलेल्या होत्या. प्रत्येक झाडाचं फळ, वृक्षाचं फळ तो खाऊ शकत होता. 2:9 में भी पढ़ सकते हैं, आणि 2:9 मध्ये पण तुम्ही वाचू शकता. वहाँ आप पढ़ सकते हैं कि सब कुछ खाने के लिए अच्छा है। आणि तिथे तुम्ही वाचू शकता की सर्व गोष्टी खाण्याच्या योग्य आहेत. यहोवा परमेश्वर ने भूमि से सब भांति के वृक्ष देखने के लिए मनोहर, जिनके फल खाने के लिए अच्छे हैं, उगाए। खाने के लिए अच्छे हैं उगाए। क्यों उगाए? ताकि इंसान को जो बनाने वाला था उसके उपाय उसे खाने के लिए बना सके। आणि परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व आणण्यासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे बागेच्या बागेमध्ये उगवले. का उगवले? कारण की मनुष्य ते खाऊ इसलिए बाद में फिर परमेश्वर ने 9वें अध्याय में, उत्पत्ति अध्याय 9 में पढ़ सकते हैं कि परमेश्वर ने मनुष्य के लिए मांस खाने की आज्ञा दी। आणि उत्पत्ति अध्याय 9 मध्ये तुम्ही वाचू शकता की देवाने मनुष्याला मांस खाण्याची आज्ञा सिर्फ दिली. इतना कहा कि लहू के साथ नहीं खाए, धोकर खाए। फक्त एवढं सांगितलं की रक्तासोबत मांस खाऊ नये, पण तू त्याला चांगलं धुवून खावं. तो प्रभु ने कहा, परमेश्वर ने मनुष्य को, आज भी वो परमेश्वर मनुष्य को खाना खिलाता है। तर आज सुद्धा तोच देव आहे आणि तोच देव आज पण मनुष्याला अन्न चारतो. तो मनुष्य अपने ऊपर है। बहुत इंसान के अंदर जैसी सोच होती है कि जैसे इसराइलियों के अंदर जो सोच थी कि हमें मोसेस ने खाना खिलाया। जसं खूप साऱ्या मनुष्यांचे असे विचार असतात, जसे इस्रायली लोकांचे विचार होते की आम्हाला मोशेने अन्न दिलं म्हणून. तो वैसे आज भी हमारे बहुत लोगों के मनों में ऐसा सोच होता है कि हमें खाना मेरे पति या हमारे घर के लोग या हमारे माता पिता या ऐसा नहीं, इंसान के द्वारा ही खिलाया, लेकिन खिलाया किसने? परमेश्वर। तो सारी महिमा हमें परमेश्वर को ही देना है। आणि आज पण खूप लोकांच्या मनामध्ये असे विचार असतात की माझा पती मला देतो, आई वडील देतात, माझ्या घरातले देतात, परंतु असं आपण विचार करू नये, परंतु याच्यामध्ये देवच आपल्या सर्वांना अन्न देतो असा विचार करा. तो ये परमेश्वर का स्वभाव है। तर हा देवाचा स्वभाव आहे कि वो पहुनाई करता है, की तो पाहुणचार करतो. उसके इस संसार में आए हुए जानवर से लेके, पशु से लेके, पक्षियों से लेकर इंसान तक आणि जगामध्ये सबको भोजन देता है। या जगामध्ये आलेले मनुष्य जे आहेत, पशु पक्षी जे आहेत, सर्वांना देव काय करतो? अन्न देतो. फिर से ध्यान से सुनिए, ये हमारे परमेश्वर का स्वभाव है आणि हा आपल्या देवाचा स्वभाव आहे. सृष्टि उसकी है, सृष्टी त्याची आहे. जगत में जो कुछ दिखाई देता है वो सब उसका ही है। आणि जग आणि जगामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या सर्व गोष्टी त्याच्या आहेत. जो नहीं दिखता वो भी उसी का है, आणि जे दिसत नाही त्या पण गोष्टी त्याच्याच आहेत. इसीलिए जो कोई इस जगत में आता है, आणि म्हणून जो कोणी या पृथ्वीवरती जन्म घेतो, प्राणी पक्षी या जानवर किंवा कोणते या जनावर इंसान किंवा मनुष्य, उन सब की पहुनाई वो अच्छा करता है, उन्हें उत्तम से उत्तम भोजन खिलाता है। त्या सगळ्यांचा पाहुणचार तो चांगला करतो, त्यांना उत्तमातलं उत्तम भोजन चारतो. तो परमेश्वर की भी इच्छा ये है कि वही सेम स्वभाव मनुष्य के अंदर भी हो। आणि देवाची ही इच्छा आहे की तोच त्याचा स्वभाव आहे, तोच स्वभाव मनुष्यामध्ये इसलिए असावा. हर इंसान भी क्या करना चाहिए? पहुनाई करने में हमेशा एक दूसरे के आगे रहना चाहिए। आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने काय केलं? पाहुणचार करण्यामध्ये एकमेकांपेक्षा पुढे असलं पाहिजे. परमेश्वर चाहता है कि हम भी क्या करें? पहुनाई में आगे रहे। आणि देवाची इच्छा काय आहे की आपण सुद्धा पाहुणचार करण्यामध्ये पुढे असावं. हम एक दूसरे की पहुनाई करें, आपण एकमेकांचा पाहुणचार एक करावा दूसरे को बढ़कर पहुनाई करें। आणि एकमेकांपेक्षा वाढून आपण पाहुणचार करावा. उसका वचन हम पढ़ेंगे इब्रू अध्याय 13, त्याचं वचन आपण वाचू इब्री लोकांस पत्र अध्याय 13 उसके 2 वचन से। आणि त्याचं दुसऱ्या वचनापासून. Hebrew chapter 13 आणि इब्री लोकांस पत्र अध्याय 13 verse 2। त्याचं वचन 2. इब्रानियों की पुस्तक इब्री लोकांस पत्र अध्याय 13 अध्याय 13 उसका 2 से। त्याचं वचन 2. अतिथी प्रेमाचा विसर पडून देऊ नका. हाँ, क्या लिखा है? पहुनाई, तुम अतिथि सत्कार करना मत भूलो, कारण तेने करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य न कळत केले आहे. हाँ, क्या लिखा है? अतिथि सत्कार करना न भूलना। इसके द्वारा बहुत लोगों ने अनजानों में क्या किया है? स्वर्गदूतों का आदर सत्कार किया है। और इसका सबसे बेस्ट उदाहरण है अब्राहम। आणि म्हणून अतिथी प्रेमाचा विसर पडून देऊ नका. ह्याच्यामध्ये काय होतं? न कळत लोकांनी देवदूतांचं स्वागत केलेलं आहे. आणि त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे तो म्हणजे अब्राहम जब उसके तंबू के बाहर बैठा था तो उसने देखा कि 3 स्वर्गदूत, 3 इंसान उसके पास चल के आ रहे हैं। आणि अब्राहम ज्यावेळेस त्याच्या तंबूच्या जवळ बसला होता त्यावेळेस त्यांनी बघितलं की 3 मनुष्य त्याच्याकडे येत आहेत. तो उसने उनका स्वागत अच्छा किया, त्याने त्यांचं स्वागत चांगलं केलं, पैर धोए, त्यांचे पाय उनको धुतले, बैठने के लिए अच्छा जगह दिया, त्यांना चांगलं बसायला स्थान और दिलं उत्तम से उत्तम भोजन उनके लिए बनवाया। आणि चांगल्यातलं चांगलं भोजन त्याने त्यांच्यासाठी और बनवलं. इसीलिए क्या हुआ? परमेश्वर ने उसे आशीष दिया। आणि म्हणून देवाने हे बघून त्याला आशीर्वाद दिला. ऑलरेडी उसके पास सब कुछ था, त्याच्याकडे सर्व काही होते, लेकिन जिस चीज की घटी थी वो चीज उसे मिली। आणि ज्या गोष्टीची त्याच्या जीवनामध्ये घटी होती ती गोष्ट त्याला भेटली. परमेश्वर ने कहा अगले साल क्या होगा? सारा अपने सीने से एक बच्चा लगाएगी।
आणि पुढच्या वर्षी सारा काय करा, आपल्या उराशी एक मूल धरेल. और सचमुच परमेश्वर ने वैसा ही किया. आणि खरोखर देवाने तसंच केलं. तो कहने का उद्देश्य ये है कि जब हम किसी की भी पहुनाई करते, अतिथि सत्कार करते हैं, तो परमेश्वर उस घर को, घर के लोगों को आशीषित करता है. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस आपण कोणाचा पाहुणचार करतो, आपण अतिथी सत्कार करतो, तो देव त्या घरातल्या लोकांना आशीर्वाद देतो. परमेश्वर चाहता है कि जो स्वभाव उसका है वो उसके बच्चों में हो. आणि देवाची इच्छा आहे की जो स्वभाव त्याचा आहे तोच त्याच्या मुलांमध्ये असावा. हाँ, वो जैसे वो अभी तक मनुष्य को अच्छा से अच्छा खाना खिलाता है. देखो सारे कौवे के बच्चों को भी वो उत्तम से उत्तम भोजन खिलाता है. तो सर्व मनुष्यांना उत्तमातलं उत्तम जेवण देतो. साधारणतः बघितलं तर कावळ्याच्या मुलांना त्यांना सुद्धा तो चांगलं जेवण जो देतो, खूबसूरत नहीं है, जे सुंदर नसतं. लेकिन जब वो चिल्लाते हैं तो परमेश्वर उन्हें खाना खिलाता आणि है. ज्यावेळेस ते देवाकडे ओरडतात त्यावेळेस देव त्यांना अन्न चारतो. पक्षी लोग न खेती करते हैं, आणि पक्षी ना शेतात पेरणी करतात, न बोलते हैं, ना न पेरणी काटते हैं, करतात, ना कापणी लेकिन फिर करतात. भी परमेश्वर उन्हें खाना खिलाता है, वो भी डेली का. आणि तरी पण देव त्यांना जेवण देतो, ते पण रोजचं. हमारे पास फिर भी खत्ता है, हम खत्ते में भर के रखते आणि हैं, आपल्याकडे कोठार आहेत म्हणून आपण कोठारा भरून लेकिन ठेवतो. उनके पास तो वो भी नहीं है. आणि त्यांच्याकडे ते पण नाहीये. लेकिन डेली इसके ऊपर रहने वाले लोग भी उन पक्षियों को परमेश्वर खाना खिलाता है. आणि रोज परमेश्वर या पृथ्वीवरती राहणाऱ्या सर्व पक्ष्यांना अन्न और चारतो उत्तम खाना पक्षियों को भी खिलाता है, आणि उत्तम जेवण पक्ष्यांना चारतो. क्योंकि वो जानता है ये मेरे घर के मेहमान है. देखो मेहमान किसे कहा जाता है? जो रहता नहीं वो जाता है. कारण की त्याला माहिती की हे माझ्या घरातले पाहुणे आहेत. आणि पाहुणे कोणाला म्हणतो? जे घरात राहत नाही, थोडा वेळ राहून लगेच जातात. उसका घर है. ये जो पृथ्वी है ये उसका घर है, आणि पृथ्वी हे देवाचं घर आहे, रहने की जगह है. ही त्याची पाय ठेवायची जागा इस आहे. पृथ्वी पर आया हुआ हर कोई हमेशा रहता नहीं, वो मेहमान है, वो जाएगा. इसलिए बाइबल में लिखा है वो यात्री है, जाएगा. मेहमान पृथ्वी पर आया हुआ पक्षी भी जाता है, जानवर भी जाता है, प्राणी भी जाते हैं और इंसान भी जाते हैं. आणि म्हणून या पृथ्वीवर जो कोणी आलेला आहे, मनुष्य असो, पक्षी असो, प्राणी असो, तो इथे राहणार नाही नेहमीसाठी, तो जाणार आहे. म्हणून आपल्या वचनामध्ये काय लिहिलं आहे की आपण या पृथ्वीवरती परके आणि प्रवासी आहोत. तो इसीलिए वो जाने वाले हैं, इसलिए उन्हें वो अच्छा स्वागत करता है, अच्छा रहने के लिए ठिकान देता है, अच्छे वस्त्र पहनाता है, अच्छा खाना देता है उन्हें. आणि ते जाणार आहेत म्हणून देव त्यांचं चांगलं स्वागत करतो, त्यांना चांगलं अन्न भोजन देतो, त्यांना चांगले वस्त्र देतो, त्यांचं चांगलं स्वागत करतो. आपने सच्चाई को जाना है, आपने परमेश्वर को जाना है, तो आप भी पहुनाई करना, ये जो पवित्र आत्मा का गिफ्ट है जिसमें रोमियो की पुस्तक में लिखा है, उसमें आप बढ़ चढ़कर करना चाहिए. आणि रोमकांच्या पत्रामध्ये जे दान आहे, जे पाहुणचाराचं दान आहे, त्याच्यामध्ये तुम्ही देवाला ओळखलेले असल्यामुळे तुम्ही पण काय केलं पाहिजे? ते दान चांगलं वापरलं पाहिजे, चांगल्या लोकांचा पाहुणचार केला पाहिजे. रोमियो की पुस्तक अध्याय 12 उसके 13वें वचन में आणि रोमकांस पत्र अध्याय 12 त्याच्या 13व्या वचनामध्ये लिहिलेलं जहाँ आहे. लिखा है कि पहुनाई में लगे रहो, ये भी एक गिफ्ट है. आणि जिथे दिलेलं आहे की पाहुणचारामध्ये लागून राहा, कारण की हे पण एक दान आहे. तो इसीलिए प्रियो पहुनाई करते रहो. आप अपने घर में आने वाले लोगों का अच्छा स्वागत करो, उन्हें आदर दो, उनका सम्मान करो, उनके लिए उत्तम से उत्तम भोजन परसो. आणि म्हणून तुम्ही पाहुणचार करण्यामध्ये लागलेले राहा. तुमच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांना आदर द्या, त्यांना प्रेम करा आणि उत्तमातलं उत्तम भोजन त्यांच्या समोर ठेवा. ये जरूरी है, आणि हे खूप गरजेचं आहे. क्योंकि हम जब पहुनाई करते हैं तो परमेश्वर ब्लेस करता है, आशीष देता है. आणि ज्यावेळेस आपण पाहुणचार करतो त्यावेळेस देव आपल्याला आशीर्वाद देतो. बहुत बार हमें ऐसा लगता है कि अरे मैंने पहुनाई किया, मुझे क्या मिलेगा? ये लोग आके तो खा के चले जाते हैं. आणि खूप वेळा आपल्याला असं वाटतं की मी एवढा यांचा आदर तिथे केला, एवढा यांचा सन्मान केला, पाहुणचार केला, मला काय भेटले? हे लोक आले, जेवण तर निघून गेले. लेकिन पहुनाई करना ये गिफ्ट है और प्रभु चाहता है कि पवित्र आत्मा का ये गिफ्ट आप में, मुझ में हमेशा रहना चाहिए. आणि पाहुणचार करणं हे एक दान आहे आणि देवाची इच्छा आहे, हे पवित्र आत्म्याचं दान आहे आणि देवाची इच्छा आहे की हे दान तुमच्या आणि माझ्यामध्ये नेहमी असावं. नए करार में कोई एक व्यक्ति का नाम लिया गया जो ऐसा काम करता था. नवीन करारामध्ये एका व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे जो असं काम करायचा. कोई बता सकता है? कोणी सांगू शकतो? कि नए करार में उस व्यक्ति का नाम लिया गया है. नवीन करारामध्ये त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे. जिसको आता है हाथ ऊपर करो. आणि ज्याला येते उत्तर त्यांनी हात वर करा. एक हाथ ऊपर इधर है, फक्त एक हात वरती आहे. और इधर दो, एक हाथ, तीन. हाँ? कुर्नेलियस. ओके. और गयुस के बारे में लिखा गया है. आणि गायस बद्दल लिहिलेलं आहे. गयुस के बारे में अच्छी रीति से लिखा गया है कि वो अतिथि सत्कार पहुनाई बहुत अच्छा करता था. आणि गायस बद्दल लिहिलेलं आहे की तो अतिथी सत्कार म्हणजे पाहुणचार खूप चांगल्या पद्धतीने करायचा. तीसरा यूहन्ना की पत्री, आणि तिसरं योहानाचं पत्र, पहिला एक ही अध्याय आणि त्याच्यामध्ये एकच अध्याय आहे. तीसरा यूहन्ना की पत्री आणि तिसरं योहानाचं पत्र अध्याय 1 अध्याय 1 और उसका 7 और 8. त्याच्यामध्ये 7 आणि 8.
कारण तो परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडला आहे. 5 से पढ़. प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस ते विश्वासूपणाने करतोस. हाँ, यहाँ लिखा है हे प्रिय. अभी वो किसको लिखा है ये लेटर? मैं आपको पढ़ती हूँ, एक वचन से पढ़ो. पहला वचन पढ़ो. प्रिय गायस. हाँ, किसको लिखा है? प्रिय कौन है? जो 5वें वचन में हमने प्रिय पढ़ा ना, तो प्रिय कौन है? गयुस. तो गयुस एक पास्टर है, एक चर्च लीडर है, चर्च चलाने वाला है. वो एक वहाँ कलीसिया चलाता था और उसको ये लेटर यूहन्ना. कौन ये यूहन्ना? योहान कोण आहे? हाँ, यीशु का प्रिय शिष्य, प्रभू येशूचा प्रिय शिष्य. उसने ये लेटर लिखा है. आणि त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. खास गयुस को लिखा है. गयुस के यहाँ जो कलीसिया थी उस कलीसिया को लिखा है. आणि खास हे पत्र गायसला लिहिलेलं आहे. आणि गायसची जी मंडळी आहे तिला लिहिलेलं आहे. हाँ, और उसे वो कहता है कि प्रिय गयुस. आणि त्याला तो म्हणतो प्रिय गायस. हाँ, मैं सच्चा जो तुझसे प्रेम रखता हूँ आणि मी जो खरा वडील आहे जो तुझ्यावर प्रेम और करतो. मैं प्रार्थना करता हूँ तू उन्नति कर रहा है, आणि मी प्रार्थना करतो की तू भला चंगा रह रहा है उन्नती करतोय, तू आरोग्यामध्ये राहतोय और सत्य पे चलता है. आणि तू सत्यावर चालतोस. अभी 5वें वचन से. प्रिय बंधो, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस. हाँ, और परदेसी जिन्हें तू जानता नहीं, जो तेरे कलीसिया के नहीं, लेकिन जब वो विश्वासी रूप में एक ऐसे परदेसी लोग तेरे यहाँ से आते हैं, तेरे यहाँ से गुजरते हैं, ते विश्वासूपणाने करतोस. हाँ, वो तू उनके साथ कैसा करता है? एकदम फेथफुली तू उनका साथ एक पहुनाई करता है, उनका आदर करता है. 6 वचन. त्यांनी मंडळी समोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली. हाँ, इसलिए उन भाइयों ने जो तेरे कलीसिया के नहीं है लेकिन किसी अन्य कलीसिया के हैं, जो तेरे यहाँ तूने उनकी पहुनाई की, अपने पास उन्हें रखा और अपने पास उनको खाना खिलाया, उन्हें वस्त्र दिया, उनको जाते समय हाथ में धन दिया, तो उन्होंने क्या किया? उन्होंने जाके अपनी कलीसिया में जाकर क्या किया? गवाही दी. तो ऐसे उसने बहुत लोगों के साथ किया था. आणि असा पाहुणचार त्याने खूप लोकांचा केलेला. और आखिर में यूहन्ना तक वो गवाही पहुंच गई, क्योंकि यूहन्ना जिस कलीसिया में था वहां पर भी कोई गवाही दे रहे थे 2 भाई, और वो गवाही देते समय कहा कि हमें ऐसे गांव में गए थे और हमें रहने के लिए रात हो चुकी थी, हमें रहने के लिए कोई ठिकाना नहीं था. वहाँ गयुस नाम का एक भाई है जिसने अपने घर में हमें उतारा, अपने घर में रखा. हमारी तो कोई पहचान नहीं थी, लेकिन वे विश्वासी है हम बोलकर उन्होंने हमें अपने घर में रुकाया, अपने वस्त्र पहनाए, हमारी पहुनाई की, हमें भोजन खिलाया, हमें रात भर अच्छा पहुंचा करके सुबह उठकर नाश्ता विस्ता खिला के हाथ में धन देकर हमें विदा किया. और सच्ची अच्छा हुआ उन्होंने हमारे हाथ में धन दिया. अगर हम धन नहीं देते तो हम वापस यहाँ नहीं आ पाते. तो हम बहुत धन्यवाद देते, प्रभु ने हमारी यात्रा अच्छी की. ये सुनकर यूहन्ना ने गयुस को लेकर लिखा. आणि योहानाच्या मंडळीमध्ये जे लोक होते त्यांनी जाऊन गायसबद्दल चांगली साक्ष दिली की त्यांनी आमच्या गरजा पूर्ण केल्या, आम्हाला घरात घेतलं, आमच्या हातामध्ये धन देऊन आम्हाला वाटेला लावलं, त्यांनी धन दिलं म्हणून आम्हाला उपयोगी पडलं. ही सगळी साक्ष ऐकून योहानाने त्या गायसला एक पत्र लिहिलं आणि साक्ष दिली. तो पहुनाई जब करते हैं या जब हम आदरातिथ्य किसी का करते हैं, अतिथि सत्कार करते हैं मसीह लोगों का, तो वो गवाही देते हैं कि अरे ये फैमिली बहुत अच्छी है, हमारा मान सम्मान करती है, हमारे घर में अपने घर में रहती है, हमें आदर देती है, रिस्पेक्ट देती है, अच्छे भोजन खिलाती है. तो वो लोग सिर्फ अपने तक नहीं रखते, वो क्या करते हैं? गवाहियाँ देते हैं उन व्यक्तियों के बारे में. ज्यावेळेस आपण ख्रिस्ती लोकांचा पाहुणचार करतो, त्यांना अन्न देतो, त्यांना आपण कपडे देतो, आपल्या घरात ठेवतो, त्यावेळेस ते काय करतात? दुसऱ्या लोकांना साक्ष देतात की हे कुटुंब खूप चांगलं आहे, यांनी आमचा चांगला पाहुणचार केला, चांगला अन्न दिला, आम्हाला कपडे दिले, आम्हाला स्वतःच्या घरी ठेवलं, अशी ते लोकांना साक्ष देतात. गयुस ने ये जानबूझ के नहीं किया कि लोग उनकी गवाही दे या उसकी वाहवाह करे, बड़ाई करे. वो उद्देश्य उसने नहीं किया था. उसने ये सब क्यों किया कि ये जो परदेसी ये मसीह है, ये भटक गए, रात को इनको रहने के लिए जगह नहीं है, ये विश्वासी है, मेरे प्रभु के बच्चे हैं, यानी मेरे भाई है, तो मैं इन्हें अपने घर में रखता हूँ, इनका आदर सत्कार करता हूँ. ये सोच रखकर उसने उनका पहुनाई किया और कि ये लोग वाहवाह करे या गवाही दे, ऐसा दुचिते स्वभाव से उसने नहीं किया था. आणि गायसने यासाठी नव्हतं केले की लोकांनी त्याची वाहवा करावं, त्याची प्रशंसा करावं, त्याचं नाव मोठं करावं म्हणून त्यांनी पाहुणचार केला नव्हता. पण हे विश्वासी आहेत, आता यांना राहायला कुठं ठिकाण नाही, हे परराष्ट्रीय झालेले आहेत, त्यामुळे मी काय करतो यांच्या पाहुणचार करून आपल्या घरी जागा देतो. बेस्ट विश्वासी है. आणि गायस जो आहे तो उत्तम प्रतीचा विश्वासी आहे. हाँ, इसीलिए क्या लिखा है यहाँ पर? वो क्यों? क्योंकि उसकी उन्नति हो गई है.
आणि इथं का लिहिलेलं आहे कारण की त्याची उन्नती झालेली आहे. आत्मिक उन्नति हुई है. का कारण की त्याची आत्मिक उन्नती झालेली आहे. इसीलिए आत्मिक उन्नति होने के कारण आणि त्याची आत्मिक उन्नती झाल्यामुळे वो ऐसा स्वभाव, परमेश्वर का स्वभाव धारण किए हुए. आणि तो देवाचा स्वभाव धारण करून आहे. तो इसीलिए उन्होंने क्या किया, कलीसिया में उन भाइयों ने कलीसिया में गयुस की गवाही दी. आणि त्या मंडळीमध्ये त्या भाऊ लोकांनी, बंधुजनांनी गायसची साक्ष दिली. और यहाँ लिखा है, यदि तू उन्हें इस प्रकार उस प्रकार विदा करेगा जिस प्रकार परमेश्वर अपने लोगों के लिए उचित है, अच्छा करता है, क्योंकि वे उस नाम के लिए निकले हैं जो अन्य जातियों से कुछ नहीं लेते. अभी जो सुसमाचार प्रचारक या मसीह लोग जो गांव गांव में जाकर प्रचार करते, वो लोग अन्य जातियों से कुछ लेते हैं क्या? अभी उनका पैसा खत्म हुआ तो लोग बोलते हैं क्या, अब आम्हाला घरी जायचं आहे, आम्ही तुमच्या गावी आलो, आता आमच्याकडे पैसे नाही तर द्या म्हणून, ऐसा बोलेंगे क्या वो लोग? नहीं. तो वैसे ही यहाँ लिखा है कि अन्य जातियों से वो लोग कुछ भी नहीं लेते, तो इसलिए ऐसों का स्वागत करना चाहिए जिससे हम भी सत्य के पक्ष में हैं, उनके सहकर्मी हैं. तो हम ये बात यहाँ देख रहे हैं कि उसके बारे में गयुस की एक गवाही यूहन्ना दे रहा है, वो भी अंतिम काल के, मतलब उसके अंतिम. यूहन्ना बहुत बुरा हो गया था उस काल में, उसने लिखा ये पत्र. आणि जे सुसमाचार प्रचारक आहेत ते परराष्ट्रीय लोकांपासून काही एक न घेता ख्रिस्ताच्या नावासाठी बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, अशांचा पाहुणचार केले पाहिजे, अशांच्या गरजा भागवल्या पाहिजेत. आणि हा जो योहानाच्या काळामध्ये योहान या सगळ्या गोष्टी ज्या गायसने केला त्या बघून त्याच्याविषयी साक्ष देतोय. तो इसलिए प्रियो, आज परमेश्वर भी हमें यही सिखाता है कि जो परमेश्वर का स्वभाव है वो हमारा भी होना चाहिए. आणि देव आपल्याला या वचनाच्या द्वारे शिकवतो की जो देवाचा स्वभाव आहे तो स्वभाव आपला असला पाहिजे. परमेश्वर का जैसा स्वभाव था वैसा यीशु का था. यीशु भी इस पृथ्वी पर आकर वो क्या करता था, उसने भी जो भूखों को खाना खिलाया है ना, 5000 के लगभग 4000 के लगभग लोगों को उसने खाना खिलाया. और कैसा खाना खिलाया? सबसे बेस्ट फूड. आणि जो देवाचा स्वभाव होता सबसे बेस्ट खाना है फिश और रोटी. ये सबसे उत्तम खाना और रिच खाना है. आणि जो देवाचा स्वभाव होता तो स्वभाव प्रभू येशूचा पण होता. त्यांनी पृथ्वीवरती येऊन लोकांचा पाहुणचार केला, लोकांना अन्न दिलं. तुम्ही वाचू शकता, एक वेळेस 5000 लोकांना, एक वेळेस 4000 लोकांना त्यांनी जेवण दिलं. आणि मासे आणि भाकरी हे सर्व जेवणामध्ये सगळ्यात चांगल्या प्रतीचं उत्तम जेवण आहे. और रिच भी है. आणि सगळ्यात श्रीमंत आहे. और आपको मालूम है फिश सबसे महंगी है. आणि तुम्हाला माहिती आहे की मासे सगळ्यात महाग आहेत. अभी के काल में भी अगर आप देखोगे तो फिश महंगी है. आणि आताच्या काळात तुम्ही बघितलं तर आता पण मासे महाग आहेत, है ना. आप देते हो ना फिश. आणि तुम्ही मासे घेता ना, मटन से भी महंगी. आणि मटणापेक्षा महाग आहेत काही मासे. है ना. मटन का रेट कितना है? आणि मटणाचा भाव किती आहे? 760, 800, 780 है ना. हर एक जगह में थोड़ा सा डिफरेंट है. थोडं प्रत्येक ठिकाणी वेगळा भाव आहे. 740 है, 760 है, अलग अलग प्रकार का. लेकिन ठीक है, हम 800 के अंदर पकड़ेंगे. 800 का कितना है? 1200. आणि पापलेट 1200 रुपये किलो आहेत. किंगफिश 1500. आणि किंग फिश 1500 रुपये आहे. जिसे सुरमई कहते हैं, त्याला सुरमई म्हणतात. है ना. तो आप जान सकते हैं कि यीशु, हम बोले अरे देवा येशूने मासे चारले, पण उत्तम प्रकारचं जेवण त्याने दिलं, अच्छा भोजन खिलाया. आणि उत्तमातलं उत्तम भोजन त्याने लोकांना तो चारलं. हमारे परमेश्वर का और हमारे यीशु मसीह का स्वभाव है भोजन खिलाना और आए हुए को वस्त्र पहनाना, उन्हें पहुनाई अच्छा करना. आणि देवाचा आणि प्रभू येशूचा स्वभाव आहे की जे लोक आहेत त्यांना उत्तम प्रतीचं भोजन देणं, त्या लोकांना वस्त्र देणं आणि त्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने करणं. और प्रभु भी चाहता है कि हमारे अंदर भी वही स्वभाव हो. आणि प्रभूची इच्छा आहे की आपल्यामध्ये पण तो स्वभाव असावा. प्रभु चाहता है हम भी वही स्वभाव के व्यक्ति हो, हम भी पहुनाई में हमेशा लगे रहे. आणि देवाची इच्छा आहे की आपण पण त्या स्वभावाचे व्यक्ती असावे ना, आपण पण पाहुणचार करण्यामध्ये नेहमी लागलेले असावे. इसीलिए न्याय के दिन में प्रियो आप पढ़ सकते हैं मत्ती अध्याय 25 में उसका 35-45 तक आप पढ़ सकते हैं कि उसने दाहिनी ओर के लोगों को कहा, मैं भूखा था, खाना खिलाया, मैं प्यासा था, मैं नग्न था, मैं परदेसी था, मेरे घर में, अपने घर में ठहराया, मैं बंदी था, मुझे मिलने आया, मैं बीमार था, मिलने के लिए आया. है ना. तो वो दाहिने ओर के लोग बोलेंगे, प्रभु हमने कब तेरे साथ किया, तू तो हमारे घर में कभी आया नहीं, हम तो कभी तुझे देखे ही नहीं. तो यीशु ने क्या कहा दाहिने ओर के लोगों से? हाँ, किसे? हाँ, यीशु के नाम से किसके साथ? हाँ, किसी एक मेरे पे विश्वास करने वाले. पढ़ो सोचो 25 अध्याय. आपण काढू मत्ती अध्याय 25.
मैथ्यू 25 मत्ती अध्याय 25 और उसका 40। त्याचं वचन 40। राजा ने उत्तर दिया, मैं तुमसे सच सच कहता हूँ, तुमने खाना खिलाया है, आणि तुम्ही जेवण चाललंय लोकांना, पानी पिलाया है, पाणी पाजलंय, कपड़े पहनाए, त्यांना वस्त्र दिले, हाँ कपड़े दिए हैं, कपडे दिलेत कोणाला, परदेसी थे, जे लोक घर परके में होते, रुकाया है, हाँ कभी बीमार लोगों को जाके विजिट किया है, आणि आजारी लोकांना जाऊन कधी भेटले, जाकर मिल के आए हो, भेटून आले, मिलना चाहिए। बंदी गृह में गए हैं, जो लोग बंदी गृह में उनसे मिलने गए हो, आणि जे लोक बंदी शाळेत आहेत त्यांना भेटायला गेलेत, ऐसे ही देखो 40 में ऐसे लिखा है, मैं तुमसे सच कहता हूँ, तुमने इसलिए मैंने पूछा तुमने में क्या आया, तुम लोग ना, तो घर में खाना खिलाओ, हाँ बंदी जो बीमार है तो आप उनको मिलने के लिए जाओ, साथ में खाली मत जाओ, कुछ लेकर जाओ। आणि आजारी लोकांना भेटायला खाली हात जाऊ नका, काहीतरी घेऊन जा। आपको मालूम है कि उनको अगर आपके हाथ का ठेचा अच्छा लगता है तो ठेचा लेके जाओ। तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातात केस ठेचा आवडतो तो ठेचा घेऊन जा। आप नोट करो, देखो आप बीमार लोग खाना नहीं खाते बीमार लोग, लेकिन जब आप खाना लेके आते हो ना उनका फेवरेट फूड तो लोग खा लेते हैं। आणि आजारी लोक जेवत नाही म्हणजे तुम्ही त्याच्या आवडीचं भोजन घेऊन जाता तर ते लोक खातात ते। हाँ तो अगर आप उनका फेवरेट चिकन है, चिकन लेकर जाओ, त्याचं चिकन आवडीचं आहे तर चिकन घेऊन जा। करेला खाते नहीं, करेला लेके जाओ, तो नहीं लेके जाना। कारलं घेऊन जाऊ नका, हाँ अगर नहीं खाते तो जर ते खात नसतील तर जानबूझ के करेला नहीं लेके जाना। जाणून बसून कारले घेऊन जाऊ नका। इसलिए मैंने सुनने की क्षमता कैसी है सुन लिया। तो जो वो खाते हैं वो लेके जाओ। तो क्या लिखा है, तुमने मेरे इन छोटे में से छोटे भाई, यीशु की माझ्या माँ कौन है? कनिष्ठ बंधूंपैकी कोणाला जरी केलं, यीशु की माँ कौन है? येशूचे भाऊ येशूचे त्याच्या आई भाई कोण कोण आहेत, आहेत? त्याच्या बहिणी कोण यीशु के आहेत, भाई कौन है? येशूचे भाऊ कोण आहेत, है ना? जो बदलापुर में चर्च है, यहाँ के चर्च है, फिर अन्य सारे जो चर्चेस है इस संसार में, मसीह लोग, आप उनको जो हेल्प करते हो, आणि जगामध्ये जेवढे ख्रिस्ती आहेत त्यांना ज्यावेळेस तुम्ही मदत करता तो आप यीशु को करते हो, त्यावेळेस तुम्ही प्रभू येशूला मदत करता। मालूम ना? आप उन्हें प्रभु को देते हो, ऐसे लिखा है, मेरे छोटे से छोटे भाइयों को में से किसी एक के साथ भी किया, किसी एक के साथ भी, जो आपके गांव से जा रहा था सुसमाचार के लिए और रात हो गई या फिर उसको पैसा नहीं था और वो एक जगह में बैठे और आपने अपने घर में रुकाया और उन्हें सुबह विदा किया, किसी एक के साथ, आणि कोणत्या माझ्या एका कनिष्ठ बंधूंपैकी केले वो मेरे साथ किया है। ते तुम्ही माझ्या अर्थी त्या अर्थी तुम्ही माझ्यासोबत केलेले आहे। तो आप ऐसा करने से आपको क्या मिलेगा? आप बोलेंगे अरे माझे पैसे गेले, माझे कपड़े गेले, अभी पहना कपड़ा दिया तो वो साथ लेके जाएगा ना। कोई कोई लोग उतार के रख देते हैं, लेकिन कोई कोई लोग लेके जाते हैं। अभी किसी के पहने हुए कपड़े हम पहनते हैं क्या? आणि कोणाचे घातलेले कपडे आपण घालतो का? लेके जाओ ये कपड़ा, ऐसा भी बोलते हैं ना। आणि आपण म्हणतो ना हे कपडे घेऊन जा, तो हम लोग के पहन लेंगे। तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही काय काय लोक म्हणतात आम्ही घालू। तो यहाँ लिखा है कपड़े देना, इथे लिहिले कपडे बीमार घाल, को मिलने जाना, आजारी लोकांची भेटी ये जो जाणं। प्रभु ने बताया इसमें से आप करने से आपका तो खर्चा ही हो रहा है, आणि हे जे प्रभूने सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुमचे तर पैसे खर्च होतात, नहीं हो रहा है? फिर क्या मिला? तर हे खर्च करून काय भेटतं तुम्हाला? लिखा है लिहिलेलं आहे नहीं तुम्हाला जे भेटेल ना ते दिलं 34। आणि त्याचं वचन 34। तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, हाँ जिन्होंने खाना खिलाया, पानी पिलाया, परदेसी को घर में ठहराया, कपड़े पहनाया, बीमार की सुधी लिया, बंदी गृह में था तो मिलने आए, उनको क्या कहता है? अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो। तुम लोग कौन हो? धन्य लोग हो बाबा। कौन लोग हो? कौन लोग हो? धन्य लोग, आशीर्वाद, मराठी में लिखा है आशीर्वादित हो। आशीर्वादित हो। हाँ आओ, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे। कहाँ पर है वो राज्य? हाँ
वहाँ के क्या हो जाओ, ते अधिकारी हो जाओ। ते वतन घ्या आणि स्वर्गाच्या राज्याचे अधिकारी व्हा कहाँ के, वहाँ जाने के लिए उपाय होता है। आणि स्वर्गात जाण्यासाठी उपाय होता हमारा थोड़ा सा धन हमें क्या करता है, अनंत निवासों में ले जाता है। आणि आपलं थोडंसं धन आपल्याला आनंद काळाच्या विश्रामामध्ये घेऊन हम कभी जातो कभी सोचते हैं हमारा धन गया, क्या ये विश्वासी फैमिली आज हमारे घर में आई, हमारा 800 का मटन का पैसा गया, चावल गया, तेल गया, मिर्ची गया, पाउडर गया, सब कुछ खत्म हुआ, खा के पी के ये लोग चले गए, इनका ब्लेसिंग भी नहीं गए, इधर उधर का निकाल के चले गए, जाने तो जा गए, लेकिन ये जो खर्चा हुआ वो कभी कभी हमें अनंत निवासों में ले जाता है। आणि तुम्ही विचारलं की काही विश्वासी कुटुंब आहे आमच्या घरी आला, आमचं एवढं मटण गेलं, एवढे पैसे गेले, एवढं तर तेल मसाला गेला आणि जेवले तर आशीर्वाद पण नाही देऊन गेले, ह्याच्याचं काढलं निघून गेले, जाऊ दे गेलं तर, परंतु ह्याच गोष्टीचा आपल्याला काय करतात, अनंत काळाच्या विश्रामामध्ये प्रवेश करतात। कभी कभी लोग आपके मुंह पर आशीष नहीं देते, कधी कधी लोक तुमच्या तोंडावरती आशीर्वाद नाही देत, मुंह से आशीष सामने मत भी लो, जो पीछे मुंह देते हैं ना, अरे बाप रे उठवतच नाही, एवढंच चाललंय, हे देवा त्यांना आशीर्वाद, त्यांना पण एवढं पैसे दे की प्रभू त्यांना उचलतच। आणि तोंडावरती जे आशीर्वाद देतात ते पाठीमागून आशीर्वाद देतात। ऐसा जरूरी नहीं कि लोग मुंह पर ही आपको ब्लेसिंग दे, गरजेचं नाही की लोकांनी तोंडावर तुम्हाला आशीर्वाद द्यावा, कभी कभी प्रार्थना में देते हैं, कधी कधी प्रार्थना देतात घर में बैठकर जब आपस में बात करते हैं तब वो लोग बोलते हैं, आणि ज्यावेळेस घरात बसून आपापसात बोलतात त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद देतात। बोलते हैं खाए जीवन बनवून ले लो, और क्या खाना बनाया था ने एक नंबर जेवण होतं। मैं भी घर में जाके ऐसे बोलती हूँ, "एस्तर, क्या भजी बना था, नंबर 1 आणि पण घराच्यामध्ये इस तरह खाना नंबर त्याचे भजी भेजा है भजी खाना खाना, आणि तुझ्यासाठी भजी पाठवले ते खा। ढूंढी भजी नहीं मिला, वो पूरी के नीचे था, तिथे भजी भेटले ते पुरीच्या खाली होते, वो ढूंढी ढूंढी आम्हाला भजी नहीं दी, बोला हे भजी है भजी है भजी है भजी है, नंबर 1 भजी है। आणि त्याच्यामध्ये नंबर 1 भजी आहेत खाना सभी अच्छा था, आणि जेवण सगळं चांगलं होतं। कि मुझे उठने ही नहीं, बहुत टाइम तक मैं बैठी रही, बहुत टाइम तक आणि एवढं जेवलेलं की मला उठायला जमत नव्हतं, मी बसूनच राहिलेली। मैं अकेली ही नहीं थी, जितने उस दिन वो घर में आए थे वो कोई भी उठ नहीं पा रहा, आणि मग मीच नाही, जेवढं ते घरात आले ते सगळेजण मला उठू शकत नव्हते, एवढे जेवले होते। इतना खाए थे, आखिर में दूसरे घर में बोली खाई नको, आणि दुसऱ्या घरी बोललो की काहीच नको आम्हाला, चाय पण नको, और हमें चाय भी नहीं चाहिए। लागलं या घरात आले काहीतरी घे, नंतर काय आशीर्वाद कसं भेटेल, काहीतरी खा, असं वजन करून 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 वेपर खाल्ले, हे खाल्लं ते खाल्लं, हे खाल्लं केक खाल्लं, हे खाल्लं, लहान मुलांना थोडं झोपलेलं उठा केक खा, केक खा, छोटे बच्चों को जगह है जो सोए थे उनको बोला उठ के खाओ, और खाओ, लेकिन खाओ क्यों? क्योंकि वो भी दिल से दे रहे हैं, हम खाना चाहिए क्योंकि इनको भी अनंत निवासों में मिले। कारण की ते लोक हृदयाने देत होते आणि आपण खाल्लं पाहिजे का, काय की त्यांना पण अनंत काळाचा विश्राम तो भेटावा। हम यहाँ खास देखते हैं कि पहुनाई एक बेस्ट उत्तम दान है जो पवित्र आत्मा से है, आणि आपण इथं बघतो की पाहुणचार जे आहे हे उत्तम दान आहे जे पवित्र आत्म्याकडून मिळतं, इसीलिए हमें ज़्यादा करना चाहिए, म्हणून आपण जास्त पाहुणचार केला पाहिजे। बहुत प्रभु की इच्छा है प्रिय, आणि ही प्रभूची इच्छा आहे प्रिय। तो इसीलिए हम जो देखते हैं यहाँ पर कि परमेश्वर खाना खिलाता है, म्हणून आपण इथं बघतो की देव जे अन्न चारतो, मानव जाति को खाना वही खिलाता है, उत्पत्ति अध्याय 1 उसके 29वें वचन के अनुसार, आणि उत्पत्ती अध्याय 1 त्याच्या 31च्या वचनाच्या अनुसार मनुष्य जातीला देवच अन्न देतो, उत्तम से उत्तम खाना देता है। तो उत्तमातलं उत्तम अन्न देतो। परमेश्वर ने मरुभूमि में इसराइलियों को खाना खिलाया, आणि देवाने जंगलामध्ये इस्रायल लोकांना अन्न चारलं, मन्ना खिलाया, त्यांना मन्ना दिला, स्वर्गीय भोजन खिलाया, त्यांना स्वर्गीय भोजन दिलं, यहाँ तक उन्हें मटन खाना था, मटन भी खिलाया। त्यांना मटण खायचं होतं ते सुद्धा त्यांनी देवाने दिलं। उन्होंने मटन बोला काय आया, ए नस्ते मन्ना मन्ना मन्ना, प्रभु बोला ठीक है आज तुम लोगों को क्या दूंगा, मुझे सुना होगा क्या, आणि मोशे म्हणाला देवा असं होईल का, एवढे लोक आहेत, 4-5 लोग नहीं थे ना, आणि 4-5 लोक थे, लाखों, आणि लाखोच्या संख्येने लोक को होते, मटन कितना लगेगा, लाखों लोकांना मटण किती लागेल, लाखों लोगों को परमेश्वर ने हवा का हवा इसका लावा का आया और उन लोगों ने काट के खाया, आणि लावे पक्ष्यांचा थवा लाखो लोकांच्या जवळ आला आणि त्या लोकांनी त्या पक्ष्यांना मारून कापून खाल्लं। परमेश्वर ने उनको उत्तम से उत्तम भोजन खिलाया, देवाने त्यांना उत्तमातलं उत्तम अन्न ये दिलं। हमारे परमेश्वर का स्वभाव है, हा आपल्या प्रभूचा स्वभाव आहे, हमारा भी होना चाहिए।
चाहिए। तर आपला पण असलं पाहिजे। खाने के ऊपर झगड़ा करना, खाने के ऊपर मतभेद रखना, तेरा मेरा करना, ये सही नहीं है। आणि आपण जेवणावरती भांडण करणं, जेवणावरून मतभेद ठेवणं, तुझं माझं करणं हे योग्य नाही। पीड़ितों के काम अध्याय में आप 6 अध्याय में पढ़ सकते हैं, जब आरंभ में कलीसिया बनाई गई। आणि प्रेषितांची कृत्य 6व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता, ज्यावेळेस प्रारंभिक मंडळी बनवली गेली। हाँ, तो कलीसिया बढ़ती गई तो वैसे ही भोजन की सेवा भी बढ़ गई। आणि जशी मंडळी वाढली तशीच काय झाली, भोजनची सेवा पण वाढली। तो भोजन की सेवा में कुछ लोग काम करते थे, कुछ लोग काम नहीं करते थे। आणि भोजनच्या सेवेमध्ये काही लोक काम करायचे, काही लोक काम नव्हते करत। कुछ लोग बैठते थे, कुछ लोग दूसरों पर ज्यादा जोर गिराते थे, आणि काही लोक असंच बसून राहायचे, दुसऱ्यांचं जास्त काम टाकायचे। और अक्सर ऐसा ही होता है। आणि नेहमी असंच होतं, जो घर में ज्यादा काम करते, कलीसिया में जो काम करते उस पर ज्यादा भार डालते, बाकी के लोग हाँ करो, ये करो, वो करो, ऐसा करके ध्यान देके बैठे रहेंगे। आणि जे घरामध्ये आणि मंडळीमध्ये पण असंच होतं, जे जास्त काम करतात त्यांच्यावर जास्त भार टाकला जातो, बाकीचे लोक बसून राहतात, ऑर्डर देतात, असं करा तसं करा। तो इसीलिए उन्होंने कंप्लेंट पीड़ितों के चरणों के पास लेकर गए, पीड़ितों को बताया कि ऐसा हो रहा है, हमारी स्त्रियों को ज्यादा सताव दिया जा रहा है, ज्यादा तकलीफ हो रही है, खाने के ऊपर उनके आर्गुमेंट हो गए। म्हणून ते प्रेषितांच्याकडे ही तक्रार घेऊन गेले की आमच्या स्त्रियांचा उपमेश होतोय की त्यांना जास्त काम दिलं जाते, अशा प्रकारे। तो अक्सर अपने में देखो, कलीसिया में प्रभु भोजन देता है, आणि म्हणून आपल्या पण मंडळीमध्ये बघा देव जेवण देतो। जब से प्रभु ने कलीसिया चालू की तब से प्रभु ही भोजन आपको और मुझे देता है। आणि जेव्हापासून प्रभूने मंडळी चालू केली त्यापासून देव तुम्हाला आणि मला पण भोजन देतो। चमत्कार है हमारे जीवन का कि प्रभु भोजन हर हफ्ते में देता है। आणि हा सियोन मंडळीचा चमत्कार आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये देव अन्न देतो, हर हफ्ते में प्रत्येक आठवड्यामध्ये प्रभु देता है। आणि हे प्रभू देतो, खाना प्रभु देता है आपको और मुझको, क्योंकि यही खाना हम भी खाते हैं, तो इसीलिए प्रभु देता है। खाना प्रभु देता है। मैं आपको फिर से कहती हूँ, प्रभु खाना देता है। आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते की प्रभू जेवण देतो, जे जेवण तुम्ही आणि मी खाता हे जेवण देव आपल्याला देतो। कोई कम खाता है, कोई ज्यादा खाता है। म्हणून कोणी व्यक्ती जास्त जेवतो, कोणी कमी जेवतो। अभी बांटने वाला जो परोसते हैं उनको मालूम है कौन खाने वाला कितना है। आणि जे जेवण वाढतात त्यांना माहिती की कोणता व्यक्ती किती जेवण तो जेवतो। देखने वाला बोलता है देखा पहचान वाला है इसीलिए इसको ज्यादा दिया, मैं देखो पहचान नहीं है ना इसलिए मुझे कम दिया। आणि बघणारा व्यक्ती असं म्हणतो की याच्याशी ओळख आहे ना, चांगलं नाते म्हणून याला जास्त दिलं, मी ओळखीचं नाही ना एवढं, मग मला कमी ऐसा दिलं। मन में न सोचना। असं मनामध्ये गैरसमज करू नका। परमेश्वर आपको भोजन देता है, आप 10 बार जाओ, 4 बार जाओ, आपको बोलेंगे अरे तेरी 5वीं खेप है तो का आलास, ऐसा बोलेंगे क्या? आणि देव तुम्हाला आणले तर तुम्ही किती वेळा जा, तुम्हाला ते विचारणार की तू एवढ्या वेळा इथं आलेला आहेस म्हणून बोलेंगे? असं बोलते नहीं बोलेंगे। ते नाही म्हणणार। क्यों? क्योंकि भोजन प्रभु यीशु आपको दे रहा है। का? कारण की जेवण प्रभू तुम्हाला देतोय, तो वो प्रभु देता है। तो प्रभू देतोय। तो इसीलिए वो आप 2 बार जाओ, 3 बार जाओ, जो शर्म के मारे 1 ही बार जाता है, इसलिए भूखा रह जाता है। आणि तुम्ही 2 वेळा जा, 3 वेळा जा, काय काय लोकांना लाज वाटते म्हणते एकदाच जातात आणि उपाशी राहतात। तो एक कहने का उद्देश्य, परमेश्वर भोजन देता है, हम खाने के ऊपर से एक दूसरे से झगड़ा न करें, परंतु आदर तिथ्य कर एक दूसरे से बढ़कर चढ़कर दे। आणि अन्न देव देतो म्हणून आपण जेवणावरून कोणाशी भांडू नये, परंतु काय करावं, एकमेकांचा आदरातिथ्य करावं, एकमेकांना वरचढ आपण काय करावं, आदर द्यावा। हाँ, हम आर्ग्यूमेंट नहीं करें। आपण वादविवाद करू नये। हाँ, खाना प्रभु दे, धन्यवाद देकर खाओ। आणि जेवण प्रभू देतो म्हणून धन्यवाद द्या आणि खा। परमेश्वर ने भी, यीशु मसीह ने भी धन्यवाद दिया और भोजन खिलाया। आणि प्रभू येशूने पण धन्यवाद दिला, लोकांना अन्न हम दिले भी धन्यवाद दे और हम खाए। आणि आपण पण धन्यवाद द्यायचं आणि दिलेलं अन्न खायचंय। हाँ, प्रभु जो देता है हमारे सामने बाइबल में लिखा है, जो तुम्हारे सामने परोसा जाए तुम उसे धन्यवाद देकर खाओ। आणि देव जे अन्न देतो आपल्याला काय करायचं, वचनामध्ये दिले की जे तुमच्या समोर वाढलेलं आहे धन्यवाद द्या आणि खा। आपके घर में भी जो आपको आपकी वाइफ, आपकी माँ खाना देती है जो बना के, वो धन्यवाद देकर खाओ। आणि तुमच्या घरी पण जी तुमची पत्नी, तुमची आई तुम्हाला जेवण वाढून देते ते धन्यवाद द्या आणि खा। हाँ, आपको जो पसंद नहीं आया आप बोलना कल मेरे लिए ये बना दे। आणि तुम्हाला जर काही जेवण आवडलं तर तुम्ही सांगा की उद्या माझ्यासाठी ही वस्तू बनवा। हाँ, लेकिन कुरकुराओ मत, क्यों? बोलते क्योंकि वो कुरकुरा खाना मत। कौन देता है? परमेश्वर। का? कारण की जेवण कोण देतो, देव देतो। खाना कौन देता है? आपको नहीं अच्छा लगा तो आप बोल देना शाम को मुझे ये बना देना। तुम्हाला आवडलं नाही घरातलं जेवण, समजा डाळ आवडली तर बोला की मला संध्याकाळी हे बनवा। आप मन में जो सोचते हो मला आज मटन खाइए, आप बोल देना, आप लाओ बना के, ठीक है बीवी खाना बना। आणि जर तुमची इच्छा आहे, मनामध्ये तुम्ही विचार करता मटण खायचं तर मटण आणून पत्नीला देत ना, मला हे मटण बनवून। या फिर आप खर्चा उसके हाथ में देते तो आप उसको बोलो संध्याकाळी जाऊन मटन घेऊन ये, आज नाही आणू शकली उद्या आणू, पण बनवू ना। तर तुम्ही तिच्या हातामध्ये पैसे दिले असतील खर्चाला, तो उसको कहना है कि शाम को जाके मटन देके आना, लेकिन धन्यवाद देकर खाओ। परंतु धन्यवाद देऊन खा। जो सामने आए धन्यवाद दो। जे तुमच्या समोर वाढलं जातं त्याबद्दल धन्यवाद द्या।
तो प्रभु आपको क्या करेगा, आपको स्वर्ग में जब बुलाया जाएगा तब आप दाहिनी ओर हो जाओ, यही मेरी इच्छा है। आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वर्गात बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही उजवीकडे असा, हीच माझी प्रार्थना आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा। परमेश्वर की आप दाहिनी ओर खड़े रहो, यही मेरी इच्छा है आपके लिए। तो एक दूसरे का आदर किती करो, तर एकमेकांचा चांगला पाहुणचार करा परमेश्वर का स्वभाव धारण करते हुए चलो। आणि देवाचा स्वभाव धारण करून चाला। प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद हम करो। प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते मेरे महान पवित्र पिता, तू जब से सृष्टि बनाई तब से लेके अभी तक, और जब तक सृष्टि है तब तक मनुष्य को, प्राणियों को, पक्षियों को खाना खिलाता रहेगा। पवित्र पिता, ये तेरा स्वभाव है, तो जब तक हम भी इस पृथ्वी पर है, हमारे द्वारा तू मनुष्य को, प्राणियों को भी खाना खिलाता है, पक्षियों को भी, क्योंकि कभी कभी हम बचा कुचा या तो हमारे मन में डालता है जानवरों को डालने के लिए, पक्षियों को डालने के लिए, तो प्रभु ये तू ही तो देता है। इसलिए प्रभु पवित्र पिता, हम उस पर कभी ना घमंड करें, परंतु इस सेवा के लिए हमेशा आगे रहें, ये सेवा करते हुए आगे बढ़े, चलते रहे प्रभु, और इस सेवा के लिए हम कभी पीछे न रहें। ये हमारी विनती, हमारी प्रार्थनाएं, इन सब को प्रभु यीशु के लहू से कवर करते, करुणा दया मांगते हो, छेड़ा हुआ हाथ मांगते हो, शपथ इनकी सारी आशीष देना, तेरे स्वभाव में बढ़ते चलने के लिए मदद करना, आत्मिक उन्नति में रहने के लिए मदद करना, नाश होने वाले जाने वाले धन से अनंत निवासों में जाने के लिए तू मदद करना, दया रखना प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, आपका लहू लगाती हूँ, छुटकारा घोषित करती हूँ, इन्हें बहुत फलवान करना, किसी चीज़ की कमी घटी होने नहीं देना। अब तक तूने होने नहीं दी, आगे भी तू होने नहीं देगा प्रभु। धन्यवाद देते बेटा, आपका लहू लगाते और प्रभु आशीष घोषित कर। धन्यवाद देते, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। यीशु का लहू इनके ऊपर लगाते और वचन कोई चोरी दुष्ट करे नहीं, इसलिए सहायता यीशु के नाम से। सगळ्यांना